आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। मुंबईतल्या शिवाजी पार्कवर नात्यांचा उत्सव पाहायला मिळाला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल 7व्यांदा भेट झाली। शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आलं। ठाकरेंच्या दोन्ही पिढ्यांमधला वाढलेला जिव्हाळा यावेळी दिसून आला। दीपोत्सवाला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते, तर राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री आणि अमित ठाकरे देखील उपस्थित होते। ठाकरे कुटुंबियांच्या मनोमिलनासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेकांसाठी शिवाजी पार्कवरचा दीपोत्सव डोळ्यात साठवण्यासारखा होता। मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। आजची दिवाळी वेगळी आहे, विशेष आहे। खात्री आहे की मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले। दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। मनसेच्या दीपोत्सवावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी शिवतीर्थ ते शिवाजी पार्क असा एकाच गाडीतून प्रवास केला। राज ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर होते, तर उद्धव ठाकरे त्यांच्या शेजारी बसले होते। यावेळी ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीनंही एकाच गाडीत प्रवास करत नातं घट्ट असल्याचं दाखवलं। आदित्य ठाकरे गाडी चालवत होते, त्यांच्या शेजारी अमित ठाकरे आणि मागच्या सीटवरती उर्वशी ठाकरे बसल्या होत्या। विशेष म्हणजे रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी सुद्धा एकाच गाडीतून प्रवास केला। शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोन जावांमधलं बॉन्डिंग यावेळी पाहायला मिळालं। दीपोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्क जिमखाना पाहण्यासाठी गेलं। दरम्यान ठाकरे कुटुंबीय या दीपोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आले तेव्हाचे काही फोटो समोर आले। अमित ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो दिसलाय, तर ठाकरेंची नेक्स्ट जनरेशन या फोटोमध्ये एकत्र दिसतेय। मनसेच्या दीपोत्सवामध्ये अप्रतिम रोषणाई करण्यात आली, त्याची झलक आपण पाहूया। मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरातील लाईट ऑफ भारत कॅफेच्या भिंतीवर ठाकरे बंधूंचा बॅनर झळकला। बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोटोचा बॅनर झळकला। बीडमध्ये काल ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महाएल्गार सभा पार पडली आणि या सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांनी चांगलीच फटकेबाजी केली। महाएल्गार सभेतून छगन भुजबळांनी थेट सरकारला घरचा आहेर दिलाय। विखार पसरवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना सोडणार नसल्याचा थेट हल्लाबोल सरकारमध्ये मंत्री असलेल्या भुजबळांनी केलाय। त्याचवेळी तुमच्या नेत्यांना आवरा असा थेट इशाराही भाजपला दिलाय। सुनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ समता परिषद, मोठे आमचे वकील उभे आहेत। माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत। एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा। काय तुम्ही सांगता, मला सांगता तुम्ही येऊ नका। आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांबाबत दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांचं टार्गेट फडणवीस ओबीसी टार्गेट नाहीत असं भुजबळ म्हणाले आहेत, तर मराठ्यांची मनं जिंकण्याचं काम फडणवीसांनी केलंय अशा शब्दात जरांगेंनी त्यांचं कौतुक केलंय। तसंच फडणवीसांना बदनाम करण्यासाठी काम केलं जात आहे असंही जरांगे म्हणाले।
ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही आता. आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं नाही याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे, तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचं काम करायला लागले. बीडमध्ये काल ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महाएल्गार सभा पार पडली. या सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांनी चांगलीच फटकेबाजी केली. आमचा मराठा समाजाला कोणताही विरोध नाही, मात्र मराठा आणि ओबीसी समाजामध्ये अंतर पाडण्याचं काम अंतरवादीच्या पाटलांनी केलं, असा घणाघाती आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर केला. भुजबळांनी केलेल्या आरोपावर मनोज जरांगे पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय. कितीही दडपण आणलं तरी आरक्षण घेणार, असं जरांगे म्हणाले. तर या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला. ते काही म्हणताय, ते आता बुद्धी ढळली, अक्कल लाडपडली. चक्रविवाद सगळ्यांना घ्यायला लागले, ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपण आणण्याचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर आणि कच्चे नाहीत, सहन करतात. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून. दरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दशवार्षिक जनगणनेसोबत जाता जनगणना करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. यासाठी पंतप्रधान मोदींनी पूर्वी दिलेल्या आश्वासनाची भुजबळांनी बीडच्या या महाएल्गार सभेमध्ये आठवण करून दिली. सोबतच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि समीर भुजबळ यांनी संसदेत जातगणनेची मागणी कशी लावून धरली होती याची देखील भुजबळांनी आठवण करून दिली. तर जातीय जनगणना झाल्यास तुमचा बाजार उठेल असा इशारा हाकेंनी दिलाय. याला मनोज जरांगेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय. मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जातगणना करणार. मोदी साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबरच जातगणना झालीच पाहिजे. आता मागे आकडे येतात, 58 लाख नोंदी सापडल्या. 58 लाख कशाला म्हणतात? एक जर 100 वर्षापूर्वी 58 लाख नोंदी सापडल्या, आमची संख्या म्हणे 5 कोटी आहे. जातनिहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा. 50-55% एकटा मराठा, त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देते? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे. तुम्ही तुमचं बघा ना काय. तुम्ही फक्त एक खोड काढू नका ज्या रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. भुजबळांनी आपल्या भाषणातून शेरो शायरीतून टोलेबाजी केली. अधिकार की लढाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, तुम जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी है, असं भुजबळांनी सुनावलं. महाएल्गार मेळाव्याला राज्यातल्या मातब्बर ओबीसी नेत्यांची एकजूट होणं अपेक्षित होतं, मात्र मेळाव्याला मंत्री पंकजा मुंडेंची अनुपस्थिती चांगलीच जाणवणारी होती आणि त्यामुळे भुजबळांनी शेरो शायरी नाव न घेता पंकजा मुंडेंना उद्देशून केली अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे. हे आमच्यावर नाराज होतात, आम्हाला बोलवलं नाही, अमुक नाही तमुक नाही. काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही, आम्हाला बोलवलंच नाही. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं. राज्य सरकारनं 2 ऑक्टोबरला मराठा आरक्षणाचा जी.आर. काढला आणि त्यानंतर 3 ऑक्टोबरला एका व्यक्तीनं सकाळी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आणि त्याला लगेच संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. आम्हाला प्रमाणपत्रासाठी 10 महिने लागतात आणि त्यांना एका दिवसात प्रमाणपत्र कसं मिळतं, असा सवाल भुजबळांनी महसूल मंत्री बावनकुळेंकडे उपस्थित केला आणि त्यानंतर हे तात्काळ थांबवलं नाही तर ओबीसी आमचा डीएनए आहे आणि तो कधी सरकेल सांगता येत नाही, असं म्हणत इशाराही दिलाय. 3 ऑक्टोबर
25ला सकाळी अर्ज केला, त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं, म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात. हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही. ओबीसींच्या हक्कासाठी मैदानात उतरलेल्या नेत्यांमध्येच उभी फूट पडल्याचं दिसून आलंय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी आधीच वडेट्टीवार ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचं सांगितल्यानं ओबीसींमधले मतभेद समोर आलेत आणि त्यातच आता बीडच्या महाएल्गार सभेमध्ये छगन भुजबळांनी थेट विजय वडेट्टीवारांना लक्ष्य केलंय. वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी केला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी वडेट्टीवार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच तुम्ही वारंवार बदलत असाल तर हे चालणार नाही असा इशाराही भुजबळांनी दिलाय. त्यामुळे ओबीसी न्यायासाठी मैदानात उतरलेल्या नेत्यांची तोंड 3 दिशांना विभागली गेली आहेत. एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? दरम्यान चष्म्यावरून धनंजय मुंडे आणि मनोज जरांगेंमध्ये वार पलटवार रंगला. जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांचा परळीचा चष्मेवाला असा उल्लेख केला होता. त्यावर मुंडेंनी चष्मा आवडला असेल तर आपण द्यायला तयार असल्याची प्रतिक्रिया दिली आणि त्यावर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलंय. चष्मा कोणी मागितलाय? तुझा रक्तानं भरलेला चष्मा तुलाच ठेव, असं पाटील म्हणाले. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसाल का नाही मला माहित नाही. त्याला कवाच्याच मॅन बोललो, कवाच नाही. तो आचात्मा कशाला? तो ह्या चष्म्यात काय बघितलंय सगळ्यांनी? तो ह्या चष्मा कशाला? तो ह्या चष्मा तुलाच राहून दे. असेच हातरंग येऊ रक्तानी. तो ह्या चष्मा तुलाच राहून दे, त्या रक्ताने भरलेला. धनंजय मुंडेंनी नाव न घेता थेट मनोज जरांगेंवर टीकेची झोड उठवली आहे. कुणाला घाबरायचं नाही, अंगावर आला तर शिंगावर घ्या, असं मुंडे म्हणाले. तुला जीआर तरी कळतो का, असा खोचक सवालही मुंडेंनी उपस्थित केलाय. 2 वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीनं ओबीसी एसटी एसटी मध्ये अंतर पाडलं, असंही मुंडे म्हणाले. कुणाला घाबरायचं? कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब, हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा. दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला की ते म्हणले धनगराचं आरक्षण 94ला जे भटक्यात दिले काढून टाका, 94चा जीआर रद्द करा. ह्याला जीआर तरी कळत असेल. आणि यानंतर बातमी नागपूरमधून आहे. नागपूरमध्ये स्कूल बसच्या धडकेत 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातली घटना आहे. पार्थ कांडलकर असं मृत मुलाचं नाव आहे. पार्थची मोठी बहीण शाळेत जात असताना तिची स्कूल बस आल्यामुळे ती आईसह घराबाहेर पडली. पाठीमागून कुटुंबियांना नकळतच 4 वर्षांचा पार्थही घराबाहेर पडला. घराजवळच स्कूल बसची धडक पार्थला बसली. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी स्कूल बसच्या चालकाला ताब्यात घेतलंय. भंडारा शहरात भटक्या कुत्र्यांची मोठी संख्या. एका पिसाळलेल्या कुत्र्यानं भंडारा शहरातील चांदणी चौक, राम मंदिर परिसर आणि आंबेडकर वॉर्डमधील 9 बालकांसह 20 जणांना जखमी केलंय. जखमींमध्ये तरुण तरुणीसह वृद्धांचाही समावेश आहे. त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध वॉर्डांमध्ये उपचार सुरू आहेत. नगरपालिका प्रशासनानं भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी भंडारा शहरवासियांनी केली आहे.
यंदा परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरानं पिकं उद्ध्वस्त झाली. त्यात जी काही पिकं हाती लागतायत तो काढण्याचा प्रयत्न शेतकरी करतायत. मात्र अद्याप सरकारकडून हमीभावानं सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही, ज्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला अत्यंत कमी भाव दिला जातोय. संतापलेल्या शेतकऱ्यानं भर दिवाळीत काढलेलं सोयाबीन पेटवलंय. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील जवळा रुग्णा गावातील शेतकरी नाथराव कदम यांनी 5 एकर काढलेलं सोयाबीन पेटवून सरकारचा निषेध केलाय. शासनाचे धन्यवाद की माझ्या शेतामध्ये 5 एकर म्हणजे जवळपास 2 हेक्टर सोयाबीन आहे. सोयाबीनला संपूर्णपणे बघत आहात आपण, संपूर्णपणे मी आग लावली. सर्व सोयाबीनच्या गंजा एकत्र करून आज कापून शासनाचा आम्ही ह्या पद्धतीने जाहीर निषेध करतो की आम्ही आमचा माल असाच जाळून टाकतो. तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेची नोव्हेंबरमधील ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होतीये. भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावरून आपली नोंदणी करावी असं आवाहन मंदिर संस्थाननं केलंय. 20 ते 25 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपर्यंत अधिकृत संकेतस्थळावरती नोंदणी करता येणार आहे. दिवाळी म्हटलं की फटाक्यांसोबत फुलांचीही सजावट आली आणि ही सजावट पूर्ण करण्यासाठी मुंबईतील नागरिक पसंती देतात ती दादरच्या प्रसिद्ध मीनाताई ठाकरे फुल मंडईला. सध्या मंडईमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळतेय. विविध रंगांची विविध प्रकारची फुलं घेण्यासाठी नागरिक उत्साहात खरेदी करतायत. दसऱ्याच्या तुलनेत फुलांच्या दरात 10 ते 20% घट झाल्यामुळे ग्राहकही खुश आहेत. आढावा घेतला ईशान देशमुख यांनी. निमित्ताने दादर मधल्या मीनाताई ठाकरे फुल मंडईमध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमली आहे. दिवाळी म्हणली की फुलं ही आलीच सजावटीसाठी. आपल्यासोबत सध्या काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याबरोबर बातचीत करूया. सर, काय सांगाल यावेळी कशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद आहे? बळीराजाने विश्रांती घेतल्यानंतर उर्वरित मालाचे पैसे चांगल्या पद्धतीने होतात आणि दिवाळी उत्तम तऱ्हेने जाईल. शेतकऱ्यांचे पैसे चांगले झाले. आतापर्यंत आमच्या फुलवाल्यांच्या कुठल्याही शेतकऱ्यांनी जीव दिला नाही. आम्ही तळाताच्या फोडासारखं शेतकऱ्याला आतापर्यंत सांभाळलं. हे मुख्यमंत्र्यांना चांगल्या तऱ्हेने मालूम आहे. पण प्लास्टिकची फुलं बंद न केल्यामुळं शेतकऱ्याला जीव द्यायची वेळ येईल हे लक्षात घेणे. कुठल्या फुलांना सर्वात जास्त प्रतिसाद? शेवंती, गोंडा, काकडा, आबोली, मोगरा सगळ्याला मागणी भरपूर आहे. कॅमेरामन हेमंत कदम सह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. आणि या बातमीसोबत